लाडकी बहीण योजनेवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय। लाडकी बहीण योजना ही राजकीय दृष्टीने सुरू केलेली योजना आहे। दिलेले पैसे कुठलाच भाऊ परत घेत नाही असं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलंय। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। तीन बहिणींना किंवा घरच्या भगिनींना लाभ मिळत असेल तर कायद्याने एकच आहे, एकाला भेटला पाहिजे। पण आता योजना राजकीय दृष्ट्याचा विचार करून केलेली होती आणि महिलांच्या प्रश्नावर मला जास्त समजणार बी नाही। पण आता सरकारने काय भूमिका घेतली आहे मला माहित नाही, पण बाकीच्यांच्याकडनं वसूल करायला नको असं मला वाटतं। एकदा पैसे दिले असतील आणि ते अपात्र जरी असतील तरी त्यांच्याकडनं वसूल करायला नको। दिलेले पैसे परत कोणताच भाऊ घेत नाही। तर या सगळ्या संदर्भात आदिती तटकरे यांनी काय म्हटलंय ते देखील आपण ऐकूया, कारण लाडक्या बहिणी योजनेतील 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत। ई-केवायसी केली आहे किंवा 1-2 वेळा ई-केवायसी केली तरी त्यांना लाभ हा त्यांचा बंद झालेला आहे। यांची आमची त्या ठिकाणी तपासणी ही विभागाच्या वतीने सुरू आहे। जे संजय गांधी आणि लाडकी बहीण दोन्हीकडून ज्यांना लाभ बंद झालेला आहे त्यांना दोन्हीपैकी एका ठिकाणी एनरोल करण्याचं काम हे विभागाकडून सुरू आहे। आणि ज्यांना ई-केवायसी आणखीनही पुढे वाटतं की ते पात्र आहेत आणि त्यांना ई-केवायसी केल्याने त्यांचा लाभ सुरू होऊ शकतो, अशा पद्धतीचा आम्ही शासनाकडे त्या संदर्भातली विनंती करू आणि त्या संदर्भातला परत सुरू करण्याचा निर्णय हा शासन घेईल। जे पुरुष म्हणून जे लाभार्थींनी महिलेचं नाव घेऊन लाभ घेतलेला आहे, ई-केवायसी मध्ये पण काही अशी प्रकरणं आलेली आहेत किंवा आधी तपासणीमध्ये सुद्धा आढळलेली आहेत, तर त्यांच्याकडून ती जी अमाऊंट आहे, जेवढे महिने त्यांना लाभ गेलेला आहे ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आणि विभागाने ती जी प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे।